नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 साठी लागणारा बेसिक पार्ट शिकणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहूया लाईन सेगमेंट। लाईन सेगमेंट काय असतं? जर समजा पॉइंट ए आहे आणि दुसरा पॉइंट आहे बी, याला आपण जॉईन केलं तर याला आपण काय म्हणतो? लाईन सेगमेंट ए बी। काय म्हणतो आपण? लाईन सेगमेंट ए बी। ह्याला शॉर्टकटमध्ये आपण सेगमेंट ए बी सुद्धा म्हणू शकतो, सेगमेंट ए बी, किंवा अजून शॉर्टकटमध्ये लिहायचं तर सेग ए बी असंही लिहू शकतो। सेग ए बी म्हणजे सेगमेंट ए बी असतं। नॉर्मली आपण सॉल्व करताना, जॉमेट्रीमध्ये सॉल्व करताना सेग ए बी असंच लिहितो। कळलं? जर डिस्टन्स बिटवीन ए बी आपल्याला 5 सेंटीमीटर दिलं असेल तर आपण त्याला काय लिहू शकतो? डिस्टन्स बिटवीन ए बी असंही लिहू शकतो, किंवा लेंथ ऑफ ए बी असंही लिहू शकतो, किंवा ए बी असंही लिहू शकतो 5 सेंटीमीटर। तिघांचा अर्थ एकच आहे। कळलं? आता लाईन सेगमेंट म्हणजे काय असतं? त्याच्यामध्ये पॉईंट ए पण आहे, बी पण आहे, त्याच्यामधले सगळे पॉईंट्स आहेत। म्हणजेच काय असणार आहे? पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉइंट्स बिटवीन ए अँड बी, पॉइंट्स बिटवीन ए अँड बी। पॉईंट ए त्याच्यामध्ये येणार आहे, पॉईंट बी येणार आहे, ए आणि बी मध्ये सगळे पॉईंट्स लाईन सेगमेंट ए बी मध्ये येणार आहेत। कळलं? आता आपण रे पाहूया। रे मध्ये काय असतं? एक डेड पॉईंट असतो किंवा एंड पॉईंट असतो, दुसऱ्या साईडला एरो असतो। याचा अर्थ काय आहे? हा पॉईंट फिक्स आहे आणि इकडे आपण किती पण लांब वाढवू शकतो। इथे समजा आपण पॉईंट लिहिला ए आणि इथे लिहिला बी, तर ह्याला आपण काय लिहिणार? रे ए बी। जो फिक्स पॉईंट आहे ना तो अगोदर लिहावा लागतो, रे ए बी। जर समजा असं असतं, इथं एंड पॉईंट एक इकडे आणि असं एरो केला आणि नाव दिले पी क्यू, तर आपल्याला याचं नाव काय लिहायला लागेल? रे क्यू पी लिहावं लागेल। जो फिक्स पॉईंट आहे त्याच्यापेक्षा इकडे डाव्या ह्या उजव्या साईडला आपण वाढवू शकत नाही, तर तिथपासून सुरुवात करायची। क्यू पी, रे क्यू पी। इथं काय करणार? रे ए बी। हा फिक्स पॉईंट आहे, ह्याच्यापेक्षा आपण मागे जाऊ शकत नाही। या साईडला आपण किती पण पुढे वाढवू शकतो। त्याच्या ऑपोजिट इथं काय होणार? हा पॉईंट फिक्स आहे, ह्याच्या इकडे राईट साईडला आपण वाढवू शकत नाही, लेफ्ट साईडला आपण किती पण लांब जाऊ शकतो, कारण एरो आहे। कळलं सर्वांना? म्हणजेच रेमध्ये काय असणार? एक पॉईंट फिक्स असतो आणि दुसरा पॉईंट आहे ना दुसरी साईड, ती आपण किती पण लॉंग डिस्टन्सपर्यंत, इन्फिनिटीपर्यंत वाढवू शकतो। बरोबर? इकडे एरो आहेत, आपण इकडे किती पण लांब वाढवू शकतो। इकडे एरो, त्याचा अर्थ आपण इकडे इन्फिनिट डिस्टन्सपर्यंत वाढवू शकतो। कळलं? तर ह्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट येऊ शकतात? समजा इथं मध्ये पॉईंट असला, समजा एम, तर हा मध्ये पॉईंट आहे, त्याच्यामध्ये जाणार, रेमध्ये जाणार आहे। इथे समजा असला एन, हा पण पॉईंट रेवरती येणार आहे। कळलं सर्वांना? आता एच्या इकडे जर एखादा पॉईंट असेल तो रेवरती येईल का? नाही। रेच्या बघा, एंड पॉईंट एच्या डाव्या साईडचा कुठलाही पॉईंट रेमध्ये येणार नाही। उजव्या साईडचे किती पण पॉईंट असतील लाईनवरती, सगळे रे ए बी वरती येणार आहेत। कळलं? तसं सेम त्याप्रमाणेच क्यूच्या उजव्या साईडला इकडे कुठलाही पॉईंट असला तर तो रे क्यू पी वरती येणार नाही, कारण रे क्यू पीचा एंड पॉईंट क्यू आहे आणि इकडून इकडे इन्फिनिटपर्यंत किती पण वाढवू शकतो। इथे एखादा पॉईंट असला समजा ए, तो रेवरती येऊ शकतो। क्लिअर सर्वांना? परंतु इकडचा पॉईंट ह्या रेवरती येणार नाही आणि ह्या रेवरती इकडचा पॉईंट येणार नाही। कळलं? आता लाईन, लाईनमध्ये काय असतं? आपण इकडे पण इन्फायनाइट डिस्टन्स वाढवू शकतो आणि इकडे पण इन्फायनाइट डिस्टन्सपर्यंत वाढवू शकतो। जर समजा आपण लाईन ए बी लिहिले, ह्याचा अर्थ काय आहे? लाईन ए बी, तर ही लाईन ह्या बाजूला पण आपण इन्फायनाइट डिस्टन्सपर्यंत वाढवू शकतो आणि इकडे पण वाढवू शकतो। क्लिअर सर्वांना? रेमध्ये काय होतं? आपण एकाच साईडला वाढवू शकत होतो, बरोबर? इकडे एरो होतं ह्या बाजूला, इकडे एरो होतं ह्या बाजूला। क्लिअर आहे? पण लाईनमध्ये काय होतं? आपण इकडे पण वाढवू शकतो इन्फायनाइट डिस्टन्सपर्यंत आणि इकडे पण वाढवू शकतो। क्लिअर आहे? ह्याला म्हणतात लाईन ए बी। बरोबर? लाईन ए बी म्हणजेच लाईन बी ए लिहिलं तरी चालतं, त्याला काही फरक पडत नाही। परंतु असं आपण व्हाईस वर्सा रेमध्ये लिहू शकत नाही। असं नाही लिहू शकत आपण, रे ए बी इज इक्वल टू रे बी, असं होत नाही। हे नॉट इक्वल टू असं आपण रेमध्ये लिहू शकत नाही, पण लाईनमध्ये लिहू शकतो। क्लिअर सर्वांना? आता कॉन्ग्रुएंट सेगमेंट, जर समजा ए बी आहे, ए बी हे सेगमेंट आहे, बरोबर? आणि दुसरे सेगमेंट दिले आपल्याला पी क्यू, याचा डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर, हे पण डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर। तर आपण काय म्हणणार आहे? काय म्हणू शकतो आपण? ए बी इज इक्वल टू पी क्यू। याला आपण कॉन्ग्रुएंट असंही लिहू शकतो, किंवा सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू असंही लिहू शकतो, किंवा लेंथ ऑफ ए बी इज कॉन्ग्रुएंट टू लेंथ ऑफ पी क्यू असंही लिहू शकतो। याला म्हणतात कॉन्ग्रुएंट सेगमेंट, ज्याच्यामधलं हे डिस्टन्स सेम, ए बी मध्ये डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे, पी क्यू मध्ये डिस्टन्स 5 सेंटीमीटर आहे, असं जर इक्वल असेल त्याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट सेगमेंट। ते आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो। आता आपण पुढच्या कॉन्सेप्ट्स पाहूया। प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स, त्याच्यामधली पहिली आहे रिफ्लेक्सिव्हिटी। काय आहे? रिफ्लेक्सिव्हिटी।
जर समजा ए बी सेगमेंट आहे, ए बी सेगमेंट आहे ती स्वतःशीच काय असतं, कॉन्ग्रुएंट असतं. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. कोणताही सेगमेंट असू द्या, पी क्यू असू द्या, ते स्वतःशीच कॉन्ग्रुएंट असतं. समजा ए बी येते, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. जर आपण पी क्यू घेतलं, सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. कळलं? याला म्हणतात रिफ्लेक्सिव्हिटी. दुसरं आहे सिमेट्री. दुसरं आहे सिमेट्री. समजा इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू, ए बी आणि पी क्यू दोन्ही सेगमेंट काय कॉन्ग्रुएंट आहे, तर आपण काय म्हणू शकतो, देन सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. जर ए बी पी क्यूला कॉन्ग्रुएंट असेल तर आपण पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू ए बी असं उलटं लिहू शकतो. यालाच म्हणतात सिमेट्री. कळलं? तिसरं आहे ट्रान्झिटिव्हिटी. तिसरी प्रॉपर्टी आहे ट्रान्झिटिव्हिटी. त्याच्यामध्ये 3 लाईन सेगमेंट असतात. समजा इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. ए बी कॉन्ग्रुएंट आहे कशाला, पी क्यूला. सेगमेंट आणि सेगमेंट पी क्यू कॉन्ग्रुएंट आहे, सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. देन बघा, ए बी कॉन्ग्रुएंट आहे पी क्यूला, बरोबर, आणि पी क्यू कॉन्ग्रुएंट आहे सी डीला. क्लिअर आहे? पहिली लाईन सेगमेंट आली, ही दुसरी आली आणि तिसरी आली, बरोबर. पहिली लाईन सेगमेंट दुसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे आणि दुसरी लाईन सेगमेंट तिसऱ्याला कॉन्ग्रुएंट आहे. तर पहिली आणि तिसरी दोन्ही काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. पहिली आणि तिसरी लाईन सेगमेंट काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. देन सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी. हे आपण लिहू शकतो. ह्याला म्हणतात ट्रान्झिटिव्हिटी. ह्या तिघांपैकी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ट्रान्झिटिव्हिटीच आहे. हेच आपण जॉमेट्रीमध्ये जास्त यूज करणार आहोत. बघा, ए बी कॉन्ग्रुएंट आहे पी क्यूला आणि पी क्यू कॉन्ग्रुएंट आहे सी डीला. तर हे पहिलं ए बी आणि सी डी दोन्ही काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ह्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्झिटिव्हिटी. क्लिअर सर्वांना? ह्यालाच आपण ट्रान्झिटिव्हिटी म्हणणार आहोत. असं जर असेल तर आपण पहिलं आणि तिसरं सेगमेंट इक्वल आहे, कॉन्ग्रुएंट आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट आहे, पुढची कॉन्सेप्ट आहे मिड पॉईंट ऑफ अ सेगमेंट. मिड पॉईंट समजा ए बी आहे सेगमेंट, बरोबर, त्याचा मिड पॉईंट आहे एम. इफ पॉइंट M is a midpoint of segment AB. AB चा midpoint आहे, बरोबर. तर ह्याचा अर्थ काय असतो, AM हे डिस्टन्स आणि MB डिस्टन्स काय असणार, इक्वल असणार. म्हणजेच सेगमेंट AM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट MB असणार आहे. आणि ह्याचा डिस्टन्स काढायचा असेल तर AM हे आपल्याला काढायचं असेल डिस्टन्स, AM इज इक्वल टू MB. हे दोन्ही काय असणार आहे, हाफ असणार आहे. कशाच्या अर्धा असणार आहे, ए बीच्या अर्धा असणार आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हे ए बी हे डिस्टन्स जर 10 सेंटीमीटर असेल तर AM किती असणार आहे, 5, आणि हे किती असणार आहे, 5. हे अख्खं जर 10 असेल, 10 सेंटीमीटर फॉर एक्झाम्पल, तर हे असणार आहे 5 सेंटीमीटर. हे डिस्टन्स असणार आहे 5 सेंटीमीटर. किती असणार आहे, 5 सेंटीमीटर. आणि हे डिस्टन्स असणार आहे 5 सेंटीमीटर. त्याला म्हणतात मिड पॉईंट. दोघांपासून ए आणि बी पासून एम पॉईंट काय असणार आहे, समान अंतरावरती असणार आहे. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्टन्स इक्वल असणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय, AM इज इक्वल टू एम बी. AM इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. हे ए बीचे काय असणार आहे, ते अर्ध असणार आहे. आता आपण पुढच्या कॉन्सेप्ट्स पाहूया. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. जर आपल्याला 2 सेगमेंट दिलेत, ए बी सेगमेंट आहे आणि दुसरी सेगमेंट आहे पी क्यू. याच्यामध्ये डिस्टन्स आहे 7 सेंटीमीटर आणि पी क्यूमध्ये डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर. तर आपण काय सांगू शकतो, पी क्यू हे सेगमेंट मोठी आहे ए बीपेक्षा. म्हणजेच पी क्यू, सेगमेंट पी क्यू इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए बी असं लिहू शकतो ना आपण, बरोबर. जे साईडला मोठं आहे तिथं असा सिम्बॉल येणार आहे. जर आपण उलटं लिहिलं तर सेगमेंट ए बी अगोदर लिहिलं तर काय करावं लागेल आपल्याला, सेगमेंट ए बी इज लेस ऑर स्मॉलर दॅन सेगमेंट पी क्यू. ए बी स्मॉलर आहे कशापेक्षा, पी क्यूपेक्षा. त्यामुळं सिम्बॉल असा उलटा होणार आहे. जर दोन इक्वल असतं तर काय केलं असतं आपण, समजा ए बी डिस्टन्स आहे, ए बीमधलं डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर ए बी सेगमेंटमधलं, आणि पी क्यूमधलं पण आहे 10 सेंटीमीटर. तर काय होईल, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू होणार आहे, कारण दोन इक्वल आहे ना. मग आपण काय लिहिणार, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. क्लिअर आहे सर्वांना. आता परपेंडिक्युलरिटी. परपेंडिक्युलरिटी म्हणजे काय, त्याच्यामधला अँगल काय पाहिजे, 90 डिग्री पाहिजे. ऑफ सेगमेंट्स ऑर रे. समजा सेगमेंट्स आपण घेतलं आणि हा दुसरा सेगमेंट आहे, ह्याच्यामधला अँगल 90 डिग्री पाहिजे, तर त्याला आपण म्हणणार परपेंडिक्युलर आहे. समजा याला नाव घेऊया सी डी, याला नाव घेऊया आपण जे के. तर आपण काय म्हणू शकतो, सेगमेंट सी डी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट जे के.
ज्यावेळेस याच्यामधला अँगल 90 डिग्री असेल त्यावेळेस काय म्हणू शकतो आपण, सेगमेंट सी डी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट जे के. या दोन्ही सेगमेंट एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. जर ते रे असतील तर, समजा रे आहे सी डी आणि दुसरा रे आहे इथून समजा ह्याला त्याचं नाव घेऊ आपण, समजा पी क्यूज घेऊया. तर आपण काय लिहू शकतो, जर याच्यामधला अँगल काय पाहिजे 90 डिग्री पाहिजे असं असेल तर आपण काय म्हणणार, रे सी डी इज परपेंडिक्युलर टू रे पी क्यू. रे पी क्यू हे दोन्ही काय एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कधी, ज्यावेळेस त्याच्यामधला अँगल 90 डिग्री आहे त्यावेळेस आपण त्याला परपेंडिक्युलर आहे असं पण म्हणू शकतो. आता पुढचा पॉईंट काय आहे, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन. समजा एखादी लाईन आहे, समजा आपण नाव देऊया याला LM, बरोबर, आणि एखादा पॉईंट आहे P. हा P पॉईंट LM पासून किती अंतरावर कसं काढणार आपण, एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा LM ही लाईन आहे किंवा लाईन सेगमेंट आहे, त्याच्यापासून एक बाहेर एक पॉईंट आहे P, बरोबर. हे जर डिस्टन्स काढ असेल ते डिस्टन्स नेहमी आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स काढतो. मग आपण काय करणार, P पॉईंटपासून ह्या लाईनवरती एक परपेंडिक्युलर काढणार, कळलं सर्वांना. आणि ते डिस्टन्स मोजणार आहे. असं कुठलीही क्रॉस लाईन काढायची नाही असं, आणि असं डिस्टन्स मोजायचं नाही. कोणतं डिस्टन्स काढणार आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढणार. हे समजा 5 सेंटीमीटर असेल तर आपण काय म्हणणार, देअरफॉर पॉईंट P इज 5 सेंटीमीटर फ्रॉम सेगमेंट सेगमेंट LM नाही तर सेगमेंट LM. म्हणजेच पॉईंट P हा LM सेगमेंटपासून किती अंतरावर आहे, 5 सेंटीमीटर अंतरावरती आहे, 5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती आहे. हे डिस्टन्स काढायचे. इकडचं समजा 7 आलं, हे 10 आलं, हे 7 आलं, असं घ्यायचं नाही. कोणतं डिस्टन्स घ्यायचं आपल्याला, परपेंडिक्युलर डिस्टन्स. कारण परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असतं, मिनिमम डिस्टन्स असतं. कोणत्या आपण लाईनमधलं आणि पॉईंटमधलं डिस्टन्स काढायचं असेल तर आपण ते परपेंडिक्युलर डिस्टन्स काढतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रॅक्टिस सेट 1.2 साठी लागणारा सर्व बेसिक पार्ट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. जर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला 1.2 खूप सोपा जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. जर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.